नमस्कार मित्रांनो. स्वप्न बघायला सगळ्यांनाच आवडतं, पण ती पूर्ण करायला मोटिवेशन लागतो. सो वेलकम टू किड स्टोन स्टुडिओ. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका लांडग्याची आणि एक पोराची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे लांडगा आला रे आला. एका सुंदर गावात एक खोडकर मुलगा राहत होता. त्याचं काम होतं गावाच्या बाहेर मेंढा चरायला नेणं, पण त्याला खूप मजा करायची सवय होती. आणि एका खोट्या खेळामुळे त्याच्या आयुष्यात मोठी अडचण झाली. तो मुलगा रोज सकाळी मेंढ्या घेऊन डोंगरावर जायचा. संपूर्ण दिवस तो एकटाच असायचा. हळूहळू त्याला कंटाळा येऊ लागला. अरे यार, किती बोर आहे हे, कोणी बोलायला नाही. अचानक त्याच्या डोक्यात एक खोडकर कल्पना आली. जर मी लांडगा आला रे आला असं ओरडलो तर सगळे गावकरी धावत येतील आणि मजा घेता येईल. मुलगा मोठ्याने ओरडतो, वाचवा रे वाचवा, लांडगा आला रे आला, माझ्या मेंढ्या खातोय. गावकरी काट्या घेऊन धावत येतात. एक गावकरी विचारतो, कुठे आहे लांडगा, लवकर मेंढ्या वाचवा. पण तिथे कोणीही लांडगा नव्हता. मुलगा जोरात हसायला लागतो. मुलगा बोलतो, हा हा हा, तुमच्या सगळ्यांना फसवलं मी. गावकरी रागाने निघून जातात. एक गावकरी रागात त्याला बोलतो, असं खोटं बोलायचं नसतं. परत दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलाला मजा करायची असते आणि तो ठरवतो आणि पुन्हा एकदा मोठ्याने ओरडतो, लांडगा आला रे आला, वाचवा वाचवा. पुन्हा गावकरी धावत येतात, पण यावेळी काहीच नव्हतं. दुसरा गावकरी बोलतो, हा मुलगा रोज खोटं बोलतो. तिसरा गावकरी बोलतो, पुढच्या वेळी आपण याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मुलगा मात्र पुन्हा हसत राहतो आणि गावकरी तेथून निघून जातात. सायंकाळ होते. त्या दिवशी थोडं वातावरण भीतीदायक होतं. मुलगा नेहमीप्रमाणे मेंढ्या चरत होता. अचानक झुडपामधून आवाज आला. त्या झुडपातून लांडगा बाहेर आला. मुलगा घाबरून, अरे देवा, खरंच लांडगा आला. लांडगा मेंढ्यांकडे धावू लागला. मुलगा मोठ्याने ओरडू लागला, वाचवा रे वाचवा, लांडगा आला रे आला, कोणीतरी मदत करायला या. पण गावात कोणीच त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नव्हता. एक गावकरी तर सर्वांना बोलतो, मुलगा पुन्हा खोटं बोलत आहे, यावेळी कोणीच जाऊ नका. मुलगा जोरात ओरडत राहतो, पण कोणीच त्याच्या मदतीला येत नाही. लांडगा काही मेंढ्या घेऊन पळून जातो. मुलगा रडून लागतो, पण त्याच्या मदतीला कोणीच येत नाही. पण मुलगा जेव्हा गावात येतो तेव्हा सर्व गावकऱ्यांना बोलतो, माफ करा, मी आधी खोटं बोललेलो म्हणून आज माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. गावकऱ्यांना वाईट वाटले. त्या दिवसानंतर त्या मुलाने कधीच खोटं बोललेलं नाही. जो नेहमी खोटं बोलतो त्यावर खरं बोलतानाही कोणी विश्वास ठेवत नाही. तर मग कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.